पालघर विधान परिषदेतल्या मतदारांनी ही निवडणूक म्हणजे बिनविरोध केली। उमेदवारांना सगळ्या धन्यवाद देतो की या ठिकाणी ठाण्याची निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाण्यात विजयाचं फाटक बिनविरोध उघडलं, बरोबर ना। निवडणूक झाली असती तरीसुद्धा बहुमत आमच्याकडे होतं, परंतु ठाण्याची एक संस्कृती आहे। यापूर्वी देखील वसंत डावकरे साहेबांना त्या काळात बिनविरोध निवडून देण्याचं काम आम्ही केलं होतं आणि ठाणे पालघर विधान परिषद आणि यवतमाळ विधान परिषद दुष्यंत चतुर्वेदी हे देखील बिनविरोध आलेले आहेत। शिवसेनेचे 2 बिनविरोध आले, भारतीय जनता पक्षाचे 2 बिनविरोध आले आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे देखील 2 बिनविरोध आले, म्हणजे 6 बिनविरोध या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत। ही पुढील विजयाची नांदी आहे। जळगाव आणि नाशिक देखील चर्चेअंती बिनविरोध म्हणजे आता एकमेकाला पाठिंबा, जवळपास ते दोन्ही बिनविरोध होऊ शकतात। आणि मी अगोदर पण सांगितलं होतं, ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी की 17च्या 17 जागा महायुती जिंकेल असा विश्वास मी व्यक्त केला होता। कारण महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी पाहिलेली आपण, म्हणजे त्यांचे कोणाचा कोणात पायपोस नाही आणि या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये गटबाजी मतभेद सगळे समोर आले आणि उमेदवारांनी देखील त्यांच्या अनेक ठिकाणी माघार घेतली। यावरून महाविकास आघाडी कशी काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, ही तर लोकसभेत देखील आपण पाहिलं, विधानसभेत पाहिलं, झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहिलं आणि ह्या विधान परिषदेमध्ये देखील आपण पाहतोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीने यशस्वी वाटचाल करते आहे। कारण महायुती जेव्हा 2022ला महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून या राज्यामध्ये विकासाची पायाभरणी, विकासाची घोडदौड, डबल इंजिन सरकार, केंद्रात आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ देण्याचं काम करतात। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं, विकास प्रकल्प केले, विकासाच्या योजना केल्या, अनेक योजना केल्या, त्याचं फळ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी पुढची वाटचाल करतायत, आम्ही टीम म्हणून काम करतो आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये एक विकासाचं राजकारण आपण पाहतो आहे आणि विकास प्रकल्पांना वेग देण्याचं काम, गती देण्याचं काम महायुती करते आहे। या उलट महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेस विकासाला ब्रेक लावण्याचं काम केलं, स्थगिती देण्याचं काम केलं। ते एक प्रकारचं स्थगिती सरकार होतं, आमचं प्रगती सरकार आहे आणि त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे आणि त्यामुळे आमची विकासाची गाडी मोठ्या वेगाने पुढे जाते आणि त्यामुळेच लोक विश्वास दाखवत आहेत
की महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर त्या मतदारसंघामध्ये कामं होतील आणि विकास होईल. पण नाशिकची जागा जी आहे ती जागा शेवटपर्यंत बिनविरोध करता प्रयत्न सुरू होते. गोकुळ गीते यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची बैठक सुरू आहे. गोकुळ गीते यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. होईल ना, म्हणून मी सांगितलं नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे. नाशिकच्या जागेवर जर माघार घेतली तरच जळगावच्या जागेवरती माघार घेतली तर असं कॅन्डिडेट गणित झालं का? असं गणित तुम्ही लावताय, त्यामुळे तुमचे प्रश्न आहेत आणि तुमचे उत्तरं आहेत. तुमचे प्रश्न, तुमचे उत्तरं, तुमचे सूत्र सगळं तुमचंच आहे. त्यामुळे असं काही नाही. महायुती मजबूतीने पुढे जाते आहे. महायुतीचे 17च्या 17 उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता परवा बघा किती रायगडला देखील आमचे महेंद्र दळवी, थोरवे, भरत गोगावले यांनी पाठिंबा दिला. काल मी पुण्यामध्ये देखील आमचा एक कॅन्डिडेट होता, आपल्या सुनेत्रा वहिनींनी मला फोन केला होता, तोही उमेदवार मागे घेतला. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या समोर देखील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उभे होते. त्यांना आम्ही सगळ्यांना जसं संभाजीनगरमध्ये इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यांना माघार घ्यायला लावली. त्यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसून येते, कारण उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं काँग्रेस आणि उबाटाचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठेतरी बिघाडी ही समोर येताना पाहिजे. बाळ देखील दिला गेला. बाळ मानेंनी तर थेट आरोप केले की मला उद्धव ठाकरेंशी बोलायला पण दिलं नाही आणि विनायकरावरून आरोप केले असले मी आधीपासून RSSचाच कार्यकर्ता आहे असं म्हणून आपण त्यांच्यावर. अरे त्यांच्यामध्ये मी मगाशीच म्हणालो की महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नाही आणि महाबिघाडी काय ते त्यांची आघाडी जी आहे हे आघाडीमध्ये अशा प्रकारे जे पण पाहिलं या निवडणुकांमध्ये की कोणी कुठे उमेदवारी भरली, कुणाला कोणाचा पत्ता नाही, कोणी कुठून माघार घेतली ते कुणाला माहीत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्यात, मी त्याच्यावर जास्ती काय भाष्य करू इच्छित नाही. आणि मी महायुतीचे उमेदवार 17 पूर्ण विजयी होतील हे या ठिकाणी विश्वासाने सांगू इच्छितो. खर्च आले असा आरोप केला जातोय बिनविरोध होण्यासाठी. जर संख्याबळ आहे तर मग बिनविरोध एवढे पैसे का खर्च करतात असं देखील विचारलं उभाटा. खरं म्हणजे हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? मी एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी पाहिलं आपल्याकडे मतं किती आहेत आणि मग मतं किती आहेत आणि महायुतीकडे मतं किती आहेत, हे कितीतरी मोठा फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे ते उमेदवार सुज्ञ आहेत, समजदार आहेत आणि त्यांना माहीत आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही. उलट जर निवडून येणाऱ्या उमेदवाराला मदत केली तर आमच्या भागामध्ये कामं होतील. धन्यवाद. थँक्यू. रवींद्र फाटक यांच्या पत्नी देखील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध आल्या आणि आता हे देखील बिनविरोध आलेले आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये फाटक बिनविरोधाचं फाटक आहे ना ते, विजयाचं फाटक. म्हणजे त्यांच्या पत्नी देखील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाल्या, तेही झाल्या. हे म्हणजे हे एक योगायोग आहे. तर मान्सून अगदी तोंडावर आलेला आहे. अगदी 2 दिवसात मान्सून पोहोचेल असं सांगितलं, गोव्यापर्यंत पोहोचलाय. मुंबई असेल, मुंबईतले नागरिक किंवा मुंबईतली एकूण तयारी मान्सूनची आज देखील आढावा बैठक होती. ठाण्यामधली तयारी, ठाण्यामध्ये देखील अनेक वेळा दरडी कोसळतात किंवा अनेक घटना होतात. तर प्रशासनाला काय प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांचं नियोजन योग्यपणे चोख ठेवलेलं आहे. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची पूर्ण तयारी आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे आणि कुठलेही संकट येऊ नये, आलं तर त्याचा मुकाबला करण्यासाठी
आमच्या प्रशासन यंत्रणा पूर्णपणे तयार आहेत. कुठेही जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे. साहेब, MIDC क्लस्टरबाबत बैठक झाली. बैठकीत झालं क्लस्टरच्या बाबतीमध्ये आज बैठक झाली. क्लस्टर हे जे योजना जी आहे देशातली पहिली योजना आहे आणि समूह विकास जो आहे त्यामुळे लोकांचं जीवनमान जे आहे हे बदलण्यासाठी हा क्लस्टर प्रकल्प आपण आणला. ठाण्यामध्ये ठाणे महापालिका आणि सिडको मिळून क्लस्टर राबवते. उंच इमारती ज्या आहेत त्या 25-30 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत आणि अशाच प्रकारे मुंबईमध्ये देखील क्लस्टरचं काम रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आणि कामराज नगरमध्ये सुरू आहे 17,000 घरांचं. आणि त्यामुळे क्लस्टर योजना ही अतिशय गेम चेंजर योजना आहे. ह्या क्लस्टर योजनेमध्ये अतिशय नियोजनबद्ध विकास आणि सगळ्या ॲम्युनिटीज म्हणजे मुलांना गार्डन असेल, ग्राउंड असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असतील, या सगळ्या ॲम्युनिटी ज्या आहेत आणि मोठे रस्ते असतील रुंद, हे सगळे क्लस्टरमध्ये आहेत. आणि त्या क्लस्टरच्याबद्दल मी आढावा आज बैठक घेतली. त्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महापालिका निवडणुकानंतर एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार आणि मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड बनवलेलं होतं असं सगळ्या बातम्या होत्या आणि आपण तसं काम देखील करत होतो. मंत्र्यांना जबाबदारी दिलेली आहे. मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मी घेत असतो. आता परत या येणाऱ्या कॅबिनेटच्या दिवशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि प्रत्येक मंत्र्याने काम केलं पाहिजे, त्याच्या मतदारसंघात केलं पाहिजे, त्याचबरोबर त्याच्या खात्याला न्याय दिला, विभागाला न्याय दिला पाहिजे. आणि आता जे काही SIRचं काम आहे त्यावर देखील काही जिल्हे मंत्र्यांना दिलेले आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी चोख बजावणं हे त्यांचं काम आहे. सर, शेतकरी कर्जमाफी संदर्भात काहीतरी माहिती दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही शेतकरी कर्जमाफी संदर्भात काहीतरी सांगतो. नेमकं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणून आम्ही निवडणूक पूर्वी म्हणजे निवडणुकीमध्ये वचननाम्यामध्ये आम्ही ते दिलं होतं. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना 30 जूनपर्यंत कर्जमाफी आम्ही करणार हा निर्णय घेतला. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची कर्जमाफी देखील आम्ही बोलल्याप्रमाणे होणार आहे. दळवी यांनी एक स्टेटस ठेवलेला आहे. किस प्रकार से देखते हैं इस चुनाव? 2 जगहों पर दिनभर शिवसेना की जीत के आ चुके हैं. विधान परिषद चुनाव में महाराष्ट्र में एक ठाणे पालघर, रविंद्र फाटक और यवतमाल में दुष्यंत चतुर्वेदी, ये 2 शिवसेना के उम्मीदवार निर्विरोध चुनकर आए हैं. मैं इसलिए जो हमारे जो लोकल बॉडी के जो सदस्य हैं उनको धन्यवाद देता हूँ. और जो कैंडिडेट जो है जो खड़े थे कैंडिडेट जो है उन्होंने भी अपनी उम्मीदवारी वापस ले ली, उनको भी धन्यवाद देता हूँ. क्योंकि उन्होंने ये ठाणे में कल्चर है, ठाणे में एक संस्कृति है. पहले भी वसंत डावकरे साहब जी को हमने निर्विरोध चुनकर भेजा था. इस बार भी मैं सभी उम्मीदवार जिन्होंने उम्मीदवार वापसी ली है उनको धन्यवाद देता हूँ. दुष्यंत चतुर्वेदी भी चुनाव में निर्विरोध चुनकर आए हैं, उनका भी अभिनंदन करता हूँ और उनको उनके जो मतदाता हैं उनको भी धन्यवाद देता हूँ. और शिवसेना के 2, भारतीय जनता पार्टी के 2 और राष्ट्रवादी अजीत पवार जी के 2, ऐसे 6 उम्मीदवार निर्विरोध चुनकर आए हैं. और ये आगे ये एक तरह कहेंगे तो 17 जो सीटें हैं टोटल वो पूरी की पूरी महायुति की जीतेगी. ये एक क्या कहते हैं उनको शुरुआत है. और नासिक और जलगांव के बारे में भी चर्चा शुरू है, वो पॉजिटिव है. वहाँ भी निर्विरोध दोनों जगह पे चुनाव होंगे ऐसा विश्वास है. और मैं सभी लोगों को ये विधान परिषद चुनाव के लिए जिन्होंने सहयोग किया उन सभी को धन्यवाद देता हूँ. पंतप्रधान रहने वाले पहले PM है. 10 जून को रिकॉर्ड ब्रेक हुआ है. हमारे देश के लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी गत 12 सालों से
जो काम कर रहे विकास का, इस देश को आगे बढ़ाने का काम कर रहे, देश को प्रगति पथ पर ले जाने का काम कर रहे, देश की अर्थव्यवस्था को मजबूत करने का काम कर रहे। जैसे कई देशों की अर्थव्यवस्था बहुत ही गंभीर परिस्थिति में है, डगमगा गई है, चरमरा गई है, लेकिन ऐसी परिस्थिति में हमारे भारत की अर्थव्यवस्था को मजबूत करना, मजबूत बनाए रखना, आत्मनिर्भर भारत करना, ये जो है, ये संकल्प जो है, ये सिद्धि तक लेके जाने का काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। 2014 साल के पहले का देखो भारत और 2014 के बाद का देखो, आज भारत बहुत ही सभी क्षेत्रों में विकास को आगे बढ़ा रहा है, देश आगे बढ़ रहा है। और इसलिए मैं यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, क्योंकि अभी तक इतना बड़ा विकास, इतने सभी क्षेत्रों में, सभी राज्यों में विकास करना, गरीबों के उत्थान के लिए कार्य करना, एक जो है गरीबी से लोगों को 32 करोड़ लोगों को गरीबी से ऊपर लाना और माता बहनों को आत्मनिर्भर बनाना, ये सब जो है, ये अगर कहने को जाऊँ तो समय पूरा नहीं होगा। इतनी योजनाएं मोदी जी, किसानों के लिए उन्होंने योजनाएं बनाई है। तो इसलिए सभी क्षेत्रों में बहुत ही बड़े तरीके से जो डेवलपमेंट हो रही है, इसके लिए मैं धन्यवाद देता हूँ। और विकसित भारत 2047 का जो संकल्प है, इसको आगे बढ़ाना, $5 ट्रिलियन इकोनॉमी का गोल अचीव करना, ये सब जो है, ये मोदी जी की जो यशस्विता की ये रणनीति है। धन्यवाद।